गाइस, मला आज एक अनाउन्समेंट करायची. राघव, तू काही शॉक वगैरे देणार नाहीयेस ना? हे बघ, आता नको हा शॉक. नाही शाल्मली, तुम्हा दोघांनाही आता बेबी होणार आहे. पण त्याआधी तुम्ही एक बेबी मोठं केलं, आणि ते म्हणजे आपला कॅफे. तुम्ही दोघांनी कॅफे जॉईन केलं तेव्हा मी किती लॉस मध्ये होतो तुम्हाला माहिती आहे. तिथून तुम्ही कॅफेला आज या पॉइंटला आणलाय, आणि त्यामुळेच थँक्स म्हणून मला तुम्हा दोघांनाही काहीतरी ऑफर करायचं. आजपासून तुम्ही दोघेही कॅफेचे 50% पार्टनर आहात. बी प्रॅक्टिकल. तू वेळायस का? असं नको समजूस की श्रीकांत आता जे काही बोलला म्हणून मी हा निर्णय घेतला. अभया, काल रात्रीच मी तुम्हाला हे सरप्राईज देणार होतो, पण पार्टी आधीच संपली, सो राहून गेली. Three cheers for अभिमान. नहीं, 3 cheers for राघव, अभिमान and शाल्मली. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. एकच मिनिट. Yes, sign. हाँ, तुम साइन करोगे या नहीं? एक सेकंड. Last page. Okay. Yes. नवरोबा, अभिनंदन. हा काकू, लग्न ठरतंय कोणाचं? तूच सांग, ह्या घरात लग्नाचं कोण आहे? अगं, माझं आणि जनार्दन आजोबांची मुलगी आहे ना आशा, तिची मुलगी पूजा, तिच्याशी. हे आमचं खूप जवळचं रिलेशन आहे ना. वा, मस्तच. पण मला हे आधी का नाही कळलं, आणि हे कधीपासून ठरतंय असं सगळं? अजून ठरलं नाहीये, ठरायचंय. आम्ही सगळेच ह्याच्या होकाराची वाट बघतोय. ओ, पण हा काय उत्तर देईल तेव्हा ना. अरे पण मी काय उत्तर देणार? माझा अजून मुलीचा केस स्टडी व्हायचंय, आणि मी असंही रेसिपी कन्फर्म झाल्याशिवाय डिशला हात घालत नाही. तिचं लग्न आहे माझं यार, कमॉन. प्रश्न आयुष्याचा आहे माझ्या. लग्न म्हटलं ना की जरा टेन्शन येतच. तुला माहितीये का, आमच्या मंडळात नाव नोंदवणाऱ्यांपैकी 90% लोकांच्या चेहऱ्यावरती लाईफ पार्टनर कसा मिळेल याचंच टेन्शन जास्त असतं. हो का? हो. तू सांग ना, मी काय करायला हवं? म्हणजे मी करू का लग्न जनार्दन आजोबांच्या नातीशी? हो. आय मीन, मुलगी चांगली असेल तर काहीच हरकत नाहीये. आणि तू म्हणतोयस त्याप्रमाणे तुमच्या ओळखीतली आहे, तुमच्या रिलेशन मधली आहे. सो आय डोंट थिंक देयर शुड बी अ प्रॉब्लेम. प्लस तुझा बिझनेस आत्ताच सेटअप झालाय,
मे बी ती तुला मदतही करू शकेल. हू नोज. लगेच हो म्हणून टाक श्रीकांत, मी सांगतेय तुला. नाही, मला आता यात सिरियसली लक्ष घालावं लागणारच आहे. आई एक काम कर, मागव फोटो त्या शेमडी पूजाचे. हा म्हणजे शेमडी नसेल आता तर काय लग्न करायला हरकत नाही ना. तशी दिसायला छान आहे ती. हा, शेंबूड सोडलं तर. काय रे श्रीकांत. आई मागव फोटो, बघायला काय आपल्याला आहे ना. हो. नक्की कशासाठी मेकअप केलायस? विनया, काय विचारतोय तू? मेकअप का केलायस? मेकअप मन साठीचा इंटरव्ह्यू द्यायला गेला होतास का? तुम्ही मला हे जरा वेगळं प्रकरण दिसत. अरे ओके ठीक आहे, मी तुला नोकरी नाहीये काही दिवस, आम्ही समजू शकतो, म्हणून काय फील्ड चेंज करायचं? विनया, मेकअप बिकअप करून गप्प बसू तू. मी काही वाईट काम करत नाही, कळलं? माझ्याकडचे सध्या पैसे संपत आले, म्हणून मी तात्पुरतं एका हिंदी फिल्म मध्ये काम करतोय. क्या बात है विनया. एक्स्ट्रा म्हणून. एक्स्ट्रा ठीक आहे, म्हणजे तुझ्याकडचे पैसे संपलेले आहेत, पण आम्ही आहोत ना राजा. तेच तर आवडत नाही ना मला. एकतर सध्या घरचे सगळे खर्च तुम्ही करताय, त्यात मागचे काही दिवस माझा पर्सनल खर्चही तुम्हीच करताय. असं किती दिवस अवलंबून राहू यार तुमच्यावर. म्हणून मी हे काम करतोय. हे असं एक्स्ट्राचं. एक मिनिट, काय वाईट आहे त्यात? आणि मुळात काम हे काम असतं, त्यात लहान आणि मोठं असं काही नसतं. आणि या कामात दिवसभराचे चांगले पैसे मिळतात मला. आणि अजून मी भेटलो नाहीये, कदाचित भेटणारही नाही, पण आमच्या सिनेमात शाहरुख खान आहे, कळलं? मला मजा येते त्यामुळे. अरे याडपट, मजा येते म्हणून काही काम करणार का तू? नाही तर काय. राघव, मुंबईत सर्व्हाइव्ह व्हायचं असेल ना तर बऱ्याच वेळेला काही काम करावं लागतं. आणि मी तर मजा घेऊन करतोय हे सगळं. मी प्लीज माझं अजिबात टेन्शन घेऊ नका, कळलं? पास. बाय द वे, तुमच्या दोघांपैकी कोणाकडे बेबी ऑइल आहे का? बेबी ऑइल कशाला? मेकअप काढायचं आहे, ते सेट वरती विसरलो ना काही घेता. ते आमच्या कोऑर्डिनेटर आहेत ना मृणालिनी मॅडम, त्यांनी मला सांगितलं की बेबी ऑइलने मेकअप काढला ना की मेकअप तर लगेच जातोच, पण स्किन पण अशी फ्रेश आणि ताजी तवानी राहते. खोबरेल तेल आहे, चालत असेल तर बघ. एक आणून ठेवतोस बाटली बेबी ऑइलची? आता चालेल, खोबरेल. हॅलो सर. हीच माझी सौम्य, जी मला अतिशय आवडते. मध्ये मध्ये कुठे हरवलेली असते कोणास. तुझ्या प्रेमात तुला जे सांगायचं होतं ते तू नाही सांगितलंस ना तर माझी तब्येत खरंच बिघडेल. मी आणि राघवने काल किस केलं. काय? तू आणि राघवने किस केलं? किस केलं?